प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हाला शुभेच्छा देतो। येशू सोबत चालणे ही एक अतिउच्च अशी अनुभव आहे। स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या देवासोबत चालणे। दोन जण एकत्र चालताना पाहिलं का तुम्ही? ते बोलत बोलतच जातात। मग जर आपण येशू सोबत चालत असू तर त्याच्याशी बोलत बोलतच आपलं जीवन प्रवास चालू असतो। आपण त्याच्याशी बोललं पाहिजे आणि तो आपल्याशी बोलला पाहिजे। हेच खूप महत्वाचं आहे। तुम्ही आज प्रभू सोबत बोललात का? तो तुमच्याशी जे बोलला ते तुम्ही ऐकलं का? म्हणूनच प्रार्थना करताना एकांतात देवाच्या सान्निध्यात बसल्यावर आपण प्रभू आपल्याशी बोलतोय हे जाणवू शकतो। जेव्हा आपण बायबल वचनाचं ध्यान करतो तेव्हाही प्रभू त्यातून आपल्याशी संवाद साधतो। जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण मन उघडून प्रभू सोबत बोलू शकतो। याचा अर्थ आपण प्रभू सोबत चालण्याचा अनुभव घेत आहोत। तुम्ही या अनुभवात यावे अशी परमेश्वराची इच्छा आहे, हवे आहे। फक्त नावासाठी चर्चला गेलो राहून एक प्रार्थना केली हे ख्रिस्ती जीवन नाही। प्रभू सोबत नातं ठेवणं हाच खरा हेतू आहे आणि त्यासाठीच प्रभू तुम्हाला प्रोत्साहित करत आहे। ठीक आहे, मग आजच्या दिवशी प्रभू माझ्यासाठी काय वचन ठेवले आहे असं तुम्हाला वाटतं का? उत्पत्ती अध्याय 17 वचन 1। वचनात देव अब्राहमाला दर्शन देतो आणि त्याच्याशी बोलतो। मी सर्वशक्तिमान देव आहे, माझ्या समक्षतेत चाल आणि सात्विकतेने राहा असं प्रभू म्हणतात। हा अब्राहम जो प्रभू सोबत चालला, देवाचा आवाज ऐकणारा आणि देवाशी संवाद करणारा मनुष्य होता। त्याच्याकडे पाहून प्रभू म्हणतो, अब्राहमा, जर मी तुझा ढाल आणि ताकद व्हायचा असेल। तो म्हणतो, माझ्या समक्षतेत चाल आणि सात्विकतेने राहा। निर्दोष असणं म्हणजे काय? बी ब्लेमलेस म्हणजेच दोषारोप करता येणार नाही असा जीवन जग असं प्रभू सांगत आहेत। आपण ज्या जगात राहतो तिथे आपण कुटुंबात राहतो, ऑफिसला जातो, शाळा कॉलेजला जातो आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारच्या कामांमध्ये गुंतलेले असतो। समाजात लोक आपल्याकडे लक्ष देत असतात, त्यांच्यामध्ये आपण दोषरहित जीवन जगायला पाहिजे। कोणीही आपल्यावर बोट दाखवून हा लाचखोर आहे असं म्हणू नये। फसवणूक करणारा आहे, ती एक रागीट स्त्री आहे, ही दुष्ट बाई येते आणि तिच्या सासूवर प्रेम करते। नाही, ही तीच आहे जी तिच्या सुनेला पळवून लावते आणि त्रास देते। ती तिच्या पतीची आज्ञा मोडणारी आहे, तो कधीही त्याच्या पत्नीवर प्रेम करत नाही। अशा प्रकारे दोष देण्यासारखं काहीही आपल्याकडून होऊ नये। आपलं आयुष्य दोषरहित असावं, असं असावं की कोणीही आपल्यावर बोट ठेवून आरोप करू शकणार नाही। अशा प्रकारच्या आयुष्याला आपण स्वतःला समर्पित करायला हवं। ते एका दिवसात साध्य होणार नाही। आपण सातत्याने प्रार्थना करत राहिलं पाहिजे। प्रभूच्या सान्निध्यात देवाच्या दृष्टीने आपण निर्दोषपणे जगायला हवं। माझ्यासमोर चाल आणि तू निष्कलंक राहा असं प्रभू सांगत आहेत। माणूस काहीही बोलू देत, काहीही म्हणू देत, त्याचं काही महत्व नाही। देवाच्या दृष्टीने आपण निर्दोष आहोत का? हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे। त्यामध्ये तुम्ही लक्ष देऊन आणि प्रभू प्रत्येक दिवशी तुझ्या दृष्टीने मी एक निर्दोष जीवन जगावं हीच माझी प्रार्थना आहे। मी स्वतःला त्यासाठी अर्पण करतो असे प्रार्थना करा। प्रभू तुम्हाला सुंदर रीतीने मार्गदर्शन करेल। कोणालाही दोष देता येणार नाही असं जीवन प्रभू तुमच्यासाठी बनवून देईल, त्यासाठी तो मदत करायला सदैव तयार आहे। आज तुम्ही म्हणाल का, प्रभू मीही तुमच्या समोर नेहमी एक चांगला माणूस म्हणून राहायला पाहिजे, निष्कलंक जीवन जगायला हवं, मी स्वतःला अर्पण करतो असं सांगा। मग प्रभू म्हणेल, मी तुझ्यासाठी एक बलवान आधार आहे, एक महान ढाल आहे। म्हणजे काय अर्थ? मीच तुझा संरक्षण आहे, कोणीही तुला काहीही करू शकणार नाही। तू माणसांच्या या धमक्यांना घाबरू नकोस, निराश होऊ नकोस। मी तुझ्यासोबत आहे असं प्रभू सांगत आहे। मग प्रभू समोर सांगायचं म्हणजे, प्रभू मी नेहमी तुमच्या समोर एक चांगला माणूस म्हणून राहायला हवा, त्यासाठी मी स्वतःला अर्पण करतो। निर्दोष जीवन जगण्यासाठी मला मदत कर। माझा हात धरून मला चालव। माझ्यात असलेल्या कमकुवतपणांना तू बदल, माझे स्वभाव बदल आणि मला निर्दोष जीवन जगण्यासाठी योग्य स्वभाव दे। प्रभू येशूच्या नावाने आमेन, आमेन।